तर हाय हॅलो नमस्कार, कशात सगळे जण मस्त असाल आणि मजेत असाल. आता इथे बसूनच मी व्लॉग सुरू केलेला आहे बघा. आता व्लॉग करायची तर इच्छा होती नाहीत, पण म्हटलं चला व्लॉग करून घेऊया आपण. आणि बघा आता मी काय करत आहे, इथे हार व्हायला लागलेली आहे बघा. आई एवढे सारे फुलं घेऊन येते मस्त छान छान पारिजातकाचे बाहेरून, आणि इथे जास्वंदाचे फुलं आहे भरपूर भरपूर सारे फुलं घेऊन येते आई. आणि आमच्या घरी तर शंकर भगवानची भक्ती आहेच आणि भरपूर देवांची पण भक्ती आहेत, सगळ्यांची पूजा करतो. पण मी रोज शंकर भगवानसाठी मस्त छान छान हार बनवून ठेवते. एक तरी हार रोज करते. आधी जास्त हार करायची, पण आता अयंशच्या मुळे जास्त हार करत नाही, एकच हार केली. आणि आमच्या घरी झालेली आहे 8वीची पूजा. ते तुम्हाला मी दाखवते की कशी झाली बा म्हणून. बघा इथे बघा 8वीची पूजा केलेली आहे मस्त. इथे नारळ चढवला आहे, 2 हे इथे हे ठेवलेले आहे घडई, आणि ही आईची आहे ही माझी आहे. इथे काय काय पूजावं लागतो आपल्याला मी ते तुम्हाला सांगते बघा. इथे खाली तांदूळ टाकलेले आहे मस्त दोन्ही बाजूला. इथे याची गणपती बाप्पांची पूजा केलेली आहे मस्त, रांगोळी टाकली आहे. नैवेद्यासाठी इथे जाम चढवलेली आहे. आणि ही पूजा आपलं म्हणजे सौभाग्यासाठी केली जाते. जे पण काय म्हणतात रे, ज्यांच्या कोणाचं लग्न वगैरे झालेलं असते ते लोक हे करतात. याच्यामध्ये जोडवे आणि मंगळसूत्रातले 2 मणी राहतात की नाही, ते पूजले जातात मस्त तिथे. त्याच्यामध्ये टाकावं लागते आणि 5 प्रकारचे फळं टाकावं लागते, जशी चिंच असली, सीताफळ असले, चिंच असली, सीताफळ असले आणि केळी असतात छोटे छोट्यावाल्या, त्या सगळ्या काही टाकले जातात. आणि आजपासून आमच्या घरी झालेली आहे सफेदी सुरू. तर पेंटिंग करणार आहेत आता सगळ्या घराला. तर बघा सगळा राडाच होणार आहे. आता 4च दिवस फक्त बाकी आहेत पेंटिंग म्हणजे दिवाळी यायसाठी ना. मी आत्ता पेंटिंगसाठी काढलेलं आहे सगळं. तर असो होते सगळं काही. आता माझं अयंश बाळ उठायचंच आहे, तर तुम्ही व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. आणि हो 8वीची पूजा तर झालीच आमच्या घरी. तर त्याच्यासाठी आम्ही काय काय बनवलेलं होतं मी तुम्हाला सांगते. मस्त छान वरण भात भाजी पोळी. आता बघा हा सकाळचा व्ह्यू आहे इथे सगळं बघा. हा सकाळचा व्ह्यू आहे. आमच्या घरी पेंटिंगवाले येऊन गेलेले आहे. आता 10 वाजलेले आहेत. तर पेंटिंगवाले आपली पेंटिंग सुरू करत आहेत. मी तुम्हाला दाखवते रात्री काय काय बनवलं होतं ते. हे बघा इथे मस्त तांदळाची अशी खीर केलेली होती, खूप छान झाली. जास्त गोड पण नाही जास्त फिकी पण नाही, खूप छान झालेली होती. आणि इथे बघा वडे, मस्त वडे केली होती, मस्त कढी पण केली होती बघा. मस्त वडे कढी खीर पोळी वरण सगळंच काही केलेलं होतं आणि नैवेद्य दिलेलं होता. आणि काल आमचा दिवसभर सर्वांचा उपवास होता. उपवासाची गोष्ट तुम्हाला सांगते कशी काय. उपवास ठेवायचं म्हणजे उपवास ठेवायची गोष्ट सांगते म्हटले तर, उपवास ठेवायचं म्हटलं का आम्हाला लई कंटाळा येतो बा. मी तर उपवास करायसाठी मागे पुढेच बघते, कारण की ज्या दिवशी माझा उपवास राहते त्याच दिवशी मला जास्त भूक लागत असते. म्हणून मी उपवासाच्या पासून दूरच असते ना. आमच्या घरी आईबाबांचे एवढे उपवास असतात.
काय पाहिजे तुला? बिकी पाहिजे आता रात्री? हां हे घे बिकी घे. हां अजून आता काय पाहिजे? हां आता काय? अबे मी तर दूध पित आहे म्हणा. थांबा, गुड नाईट व्हायची आहे माझी. हां आता बिकी सोबत दूध. अच्छा माझा दादू दूध पितो ना, बाबा झोपतात. कसे गाय गाय करतात सांग बरं. अशी गाय गाय करते. आता दूध बिस्किट खाते रात्री हो ना. तुला वरण भातू नाही खायचं आहे? वरण भातू देऊ? काय खाशील? बिकी रात्रीच्या 11 वाजता काय खातोय? दूध बिस्किट खातोय. त्याला जेवण नाही करायचं आहे आता हो ना यश? नाही करत जेवण? हां ठीक आहे, खा बिट्टू. ठीक आहे. आमच्या बाळाला दूध बिस्किट खूप जास्त आवडते. जे गोष्ट नाही म्हटलं तेच त्याला खायचं असते. छान छान जेवण नाही करायचं असते हो. आणि खाली पण नाही बसायचं असते. बघा कुठे बसलाय दादू, ओट्यावर बसलाय बघा गॅसच्या. हो ना दादा? अच्छा गॅसच्या ओट्यावर. दादू बाय बाय करून दे. बाय कर सर्वांना. नाही करत? नको करू. चला तर आता आमचा यश आता दूध पितो. आता सर्वांना बाय बाय, गुड नाईट. भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये.